जितेंद्र शेळकेंचा घातपातच झाल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं. तसंच अशोक खरातचा एप्स्टीन होईल असं विधानही त्यांनी केलंय. जितेंद्र शेळके हे बंधू अशोक खरातचे निकटवर्ती होते. शेळकेंच्या अपघाती मृत्यूनंतर अनेकांनी त्यावर शंका उपस्थित केली. बाबा अशोक खरातचं काय झालं? त्याचा जो मुख्य पुरावावाला होता त्याचा ॲक्सिडेंट करून घेतला, सरकारने करवला. मी ठराविक उत्तर मी सांगतो, कारण की हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे आणि या सरकारच्या प्याद्याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो निंदनीय आहे. त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, ॲप्स्टीन झाला असतो. ॲप्स्टीन मी विधानसभेत सांगितलं की त्याच्याजवळून सगळ्या माहित्या घेऊन त्याला जसं ॲप्स्टीनला अमेरिकेमध्ये मारलं गेलं जेलमध्ये, तसं अशोक खरातला मारलं जाईल. त्याची बायको अजून भेटत नाही. एवढं कमजोर गुरु खातं झालं, एवढे महाराष्ट्राचे पोलीस कमजोर झाले. त्यामुळे